रामकृष्ण मित्रांनो, आज सकाळीच माऊलींची पालखी 6 वाजता माळशिरसवरून वेळापूरच्या दिशेला निघाली. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आज 14वा दिवस आणि आजचा संपूर्ण 19 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. सकाळच्या पहिल्याच विसाव्याच्या दरम्यान खुडूसपाटा येथे माऊलींचे दुसरे गोरिंगण आज अनुभवायला भेटणार आहे. टाळ मृदुंगाच्या तालात माऊलींचा सुंदर असा रिंगण सोहळा आज पार पडेल. शितळे बंधूंचा ज्यावेळेस अश्व या ठिकाणी रिंगण सोहळ्यामध्ये धावतो त्यावेळेचा जो काही सोहळा असतो तो अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी पाहायला येतो. आणि दुसरा म्हणजे माऊलींचा जो अश्व असतो तो तर इतका भारी वाटतो की म्हणजे खरंच हा एक सुखद सोहळा असतो मित्रांनो. आणि हा माऊलींच्या या वारीमध्ये आपण अनुभवत असतो. खूप मस्त पद्धतीने आज या ठिकाणी माऊली या ठिकाणी वेळापूरच्या दिशेला निघाली आहेत आणि वेळापूरचा जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने बघा माऊली आता वेळापूरच्या दिशेला जाण्यासाठी सज्ज आहेत. आपण बघू शकतो माऊलींची पालखी निघाली. माऊलींची पालखी या ठिकाणी लहान असं लेकरू या ठिकाणी वारीमध्ये बघा सुख सोहळा अनुभवण्यासाठी आलंय. टाळ मृदुंगाच्या तालात माऊलींचा आजचा रिंगण सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे खुडूसपाटा या ठिकाणी लवकरच हा माऊलींचा सुंदर सोहळा चालू होणार, कारण सकाळच्याच पहिल्या विसाव्याला हा खुडूसपाटा या ठिकाणचा रिंगण सोहळा या ठिकाणी दुसरा गोल रिंगण माऊली आज अनुभवणार आहेत. आणि विशेष म्हणजे आज जो काही सोहळा आहे तो खूप अवर्णनीय राहणार आहे आणि त्याचे आपण याची डोळा ही अनुभूती घेणार आहे. भजनाच्या तालावरती वारकरी या ठिकाणी दंग आहेत आणि पंढरीच्या वाटेल जाण्यास सज्ज आहेत. खुडूसपाट्याचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊली दुपारचे जेवण विंजोरी ज्ञानेश्वरनगर या ठिकाणी करतील आणि थोडा वेळ विसावा घेतील. त्यानंतर माऊली धावबावी माउंटर येथे अजून एक विसावा घेतील आणि आज रात्री माऊली वेळापूर येथे मुक्काम करणार आहेत. उद्या सोपन काका आणि माऊलींची बंधुभेट असेल. तो दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपण बघतोय भरपूर असे भाविक या ठिकाणी पंढरीच्या दिशेला हळूहळू रवाना होताना दिसतात. भजनाचा ताल या ठिकाणी चालू आहे आणि हळूहळू पावले टाकत माऊली थोड्याच वेळात खुडूसपाटा या ठिकाणी पोहोचतील आणि सुंदर भव्य दिव्य असा दुसरा गोल रिंगण माऊलींचा सुंदर सोहळा चालू होणार आहे. छोटा बिटू माऊली या ठिकाणी वारीमध्ये खूप भारी सोहळा होतो मित्रांनो. हे बघा प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी जनसमुदाय आपण बघू शकता. खूप सुंदर असा या वर्षीचा माऊलींचा आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतीये आणि आज सुख सोहळा मित्रांनो या वर्षीचा यंदाचा 2026 आषाढी वारी आपण बघू शकता. राजगुरुनगरचा कडूस मनापासून हार्दिक स्वागत आहे. 28 मध्ये 15
खरंच पंढरची वारी ही खरंच अनुभवण्यासारखी असते. आपण बघितलं किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी वारकरी भजन चालव दंग होते. मित्रांनो आपण बघू शकता की सुंदर पद्धतीने उद्या सोपन काका आणि माऊलींची बंधुभेट होणार आणि तो दैदीप्यमान सोहळा आपण या चॅनलवरती नक्की दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस माऊलींचा रिंगण सोहळा खुडूस फाटे इथून पार पडतो त्यानंतर माऊली वेळापूरच्या दिशेला जातात त्यावेळेस तुका म्हणे धावा आता पंढरीचा विसावा असे म्हणत माऊलींचे वारकरी खुडूस फाट्याचे रिंगण पार पडल्यावर वेळापूरच्या दिशेने धावत सुटतात आणि हा खूप सुंदर सोहळा प्रत्येक माऊली अनुभवत व जगत असतात. मित्रांनो आपण बघतोय माऊलींचं या ठिकाणी खुडूस फाटे या ठिकाणी स्वागत होतंय कारण की या ठिकाणी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाची जय घोषणा या ठिकाणी चालू आहे आणि खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक जण माऊलींच्या या पालखीचं वाट पाहताना दिसतात ते कारण खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी सुरू होणार आहे. हे बघा माऊलींची पालखी या ठिकाणी सज्ज आहे. थोड्या वेळातच माऊलींची पालखी पुढे जाईल आणि अतिशय सुंदर पद्धतीचा दैदिप्यमान रिंगण सोहळा या ठिकाणी चालू होणार. त्याचा आनंद प्रत्येक वारकरी या ठिकाणी घेताना दिसणार आहे. तर आपण याची डोळा साक्षी होणार आहे. महाराज की जय. आपण बघू शकता माऊलींचं दुसरं गोल रिंगण चालू होते. मित्रांनो अतिशय सुंदर या ठिकाणी सोहळा या ठिकाणी आपण बघू शकता. अतिशय हा जो दैदिप्यमान सोहळा या वर्षीचा तो आपण खुडूस फाटा या ठिकाणी पाहतोय. खूप सुंदर पद्धतीने माऊलींचा आश्व या ठिकाणी रिंगणामध्ये धावताना दिसतोय आणि खूप सुंदर पद्धतीचा शितोळे बंधूंचा हा जो घोडा आहे तो या ठिकाणी चाललोय. आपण बघू शकता याचा आयाची देही याची डोळा आपण अनुभूती घेतोय. अतिशय सुंदर पद्धतीने खुडूस फाटा या ठिकाणचं माऊलींचं दुसरं गोल रिंगण संपन्न झालंय आणि आपण बघू शकता की सुंदर पद्धतीचा हा सोहळा आता झाल्यानंतर माऊली हरनामाच्या गडरसह पंढरीच्या वाटेला निघाले ते म्हणजेच आजचा मुक्काम जो काय आपला वेळापूरमध्ये असणार आहे त्या ठिकाणी माऊली हळूहळू पावले टाकत निघाली आहे. आणि विशेष म्हणजे आज जो काय मुक्काम होणार आहे त्याच्या अगोदरच थोड्या वेळातच माऊली या ठिकाणी खुडूस फाटावरून आता धावत सुटणार आहे. तर थोडक्यात म्हणतात की तुका म्हणे धावा आता पंढरीचा विसावा असं म्हणत माऊली या ठिकाणी धावत सुटणार आणि तो सोहळा खरंच बघण्यासारखा राहणार मित्रांनो. तर त्याचा आनंद घ्या. मित्रांनो म्हणजे काय हे सुखी हा अवर्णनीय सोहळा साजरा करायचा म्हणजे खरंच ही पंढरीची वारीच याशिवाय पर्यायच नाही मित्रांनो. कारण हे सुख सोहळा फक्त यामध्येच अनुभवू शकतो आपण मित्रांनो. अंतर कव्हर करायचंय भावांनो पळावं लागतंय चला. मित्रांनो पळण्याचा उद्देश एवढाच असतो की पंढरी आता जवळ आली आहे आणि आपले विठू माऊली आपल्याला लवकर भेटावेत या उद्देशाने हे सर्व वारकरी धावा करत पंढरच्या दिशेने धावत सुटतात. हा अवर्णनीय सोहळा खरंच एक मस्त होता मित्रांनो. आपण बघू शकता माऊलींची पालखी या ठिकाणी हळूहळू वेळापूरच्या दिशेला चालली आणि आजचा मुक्काम जो काय असणार आहे तो वेळापूर या ठिकाणी असणार आहे. आपण पाहू शकतो खूप सुंदर पद्धतीने छोटी छोटी गावं या ठिकाणी स्वागत करत असतात. माऊली माऊली म्हणून आर्त या ठिकाणी मस्त घोषणाबाजी केली जाते. माऊलींचं आर्त पद्धतीने स्वागत या ठिकाणी होत असतं. खूप सुंदर या ठिकाणी रथ सजलेला आहे मित्रांनो माऊलींचा आणि माऊली आता वेळापूरच्या दिशेने निघाले. कारण टोटल हे अंतर माळशिरसवरून वेळापूर हे 21 किलोमीटरचा टप्पा असतो. मध्ये मध्ये रिंगण सोहळा पण होतो. त्यामुळे खूप सारा हा प्रवास हा कठीण असला तरी पंढरीच्या दिशेचा जी लागलेली ओढ असते ती खूप मोठी असते आणि त्या मोठ्या ओढीमुळे माऊलींचा हा जो काही थकवा असतो प्रत्येक वारकऱ्याचा थकवा वगैरे हा सर्व दूर करत असतात पंढरीचे विठू आहे आणि यामुळेच हा सोहळा खूप भारी होतो. प्रत्येकाचे डोळे लागले असतात माऊलींची पालखी पाहण्यासाठी. बघू शकता खूप सुंदर सोहळा या ठिकाणी आज होतोय. आणि माऊलींचा आश्व पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. प्रत्येक भक्तजण या ठिकाणी दर्शन घेतात ते माऊलींच्या आश्वाचं. खूप भारी सुंदर सोहळा होतो या ठिकाणी. नगाव खाना निघालाय माऊलींचा.
मित्रांनो, आजचा माऊलींचा मुक्काम हा वेळापूर या ठिकाणी असणार आणि उद्या सोपन काका आणि माऊलींची बंधुभेट असेल. तो दैदिप्य पान सोहळा अनुभवण्यासाठी आजच आपल्या या सुंदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सुंदर सुंदर असे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. चला मित्रांनो, अशा सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.